श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपलं म्हणजे एखाद्याचा विवाह जमण्यास काही अडचणी येत असतील किंवा योग्य वर मिळत नसेल तर काही आपल्याला उपाय करता येतील का, काही सेवा करता येईल का, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि उपायही करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. कसं आहे ना की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या पूर्ण होत नाहीत. मग त्या कोणत्या गोष्टी, तर स्वप्न पूर्ण होणे किंवा आपल्याला पाहिजे तसं वर भेटत नाही किंवा बऱ्याच काही अडचणी देखील आपल्या आयुष्यामध्ये असतात. त्यासाठी सेवा करणं किंवा आध्यात्मिक गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये भरपूर सारे उपाय देखील आहेत या अडचणीवर मात करण्यासाठी. तर या आपल्या अडचणी किंवा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय सेवा करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्याला देवाला शरण जातो. ज्यावेळेस आपल्याला अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात ना, त्यावेळेस आपण देवाला शरण जातो. उपास तापास पूजा अर्चना देखील करत असतो. मग जर आपली सेवा पूर्ण होण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जर आपण सेवा करत असाल तर नक्की ते देखील आपलं पूर्ण होऊ शकतं. ते फक्त सेवा करण्यामुळेच. तर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स असते की विवाह जमत नाही किंवा जमलं तरी काहीतरी अडथळे येतात किंवा योग्य तो पाहिजे तसा वर देखील मिळत नाही. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. लग्नाचे योग्य वर किंवा योग्य लवकर जुळून येण्यासाठी हे उपाय आहेत. सतत काही ना काही आपल्या आयुष्यात घडतच असते, पण नक्की हा जर तुम्ही उपाय केला तर तुमचा योग नक्कीच जुळून येईल. तसं तर आपण आपल्या महाराजांची सेवा करतोच. स्वामी महाराजांची आपण सेवा करतो. महाराजांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे, सर्वात मोठं ताकद आहे, ज्याने की आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास आपल्याला मदत करते. मोठं बळ देखील आपल्याला मिळतं आपल्या स्वामी महाराजांची सेवा करून. आपलं सर्वात चांगलं भाग्य आहे की आपण आपल्या महाराजांची सेवेकरी आहोत. महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते म्हणजे आपलं भाग्य खूप मोठं आहे आणि स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेतात आणि ते फळसुद्धा आपल्याला देतात. म्हणजे आपलं कर्म कसं आहे, आपली सेवा कशा प्रकारे झालीच्या ऐवजी आपलं कर्म कसं आहे यावरून ते आपल्याला फळ देतात. म्हणजे आपण आपले महाराज स्वामी सगळे आपण त्यांच्यासमोर आपल्या इच्छा मांडतो आणि स्वामी महाराज सर्वांच्या इच्छा नक्की पूर्ण करतात. ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. बऱ्याच लोकांनी हा अनुभव करून बघितला आणि त्यांना अनुभव देखील आलेला आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं, हा उपाय करायचा आहे म्हणजे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जर तुम्ही केलेत, म्हणजे 14 दिवसात तुम्ही जर हे पाठ केले, दररोज तुम्ही 1 ते 13 अध्याय असा एक पाठ होतो, म्हणून तुम्ही दररोज एक पाठ जर पूर्ण केला तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुमच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर नक्कीच ती दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. त्यासाठी तुम्हाला 14 दिवस 14 पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशतीचे. तर दुसरा उपाय तुम्हाला काय करता येईल, तर तुम्हाला दुसरा उपाय म्हणजे रुक्मिणी स्वयंवरचा पाठ करायचा आहे. 90 दिवस करायचा आहे. हा पाठ करत असताना एकच जागा तुम्ही निश्चित करायची आहे. म्हणजे पहिल्या दिवशी जिथं तुम्ही बसलेला आहेत वाचायला किंवा टायमिंग सकाळी तुम्ही जर 5 वाजता वाचायला सुरुवात केली तर दररोज तुम्हाला 90 दिवस 5 वाजताच हे रुक्मिणी स्वयंवर वाचायचं आहे. जागा पण निश्चित करा, वेळ पण निश्चित करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. हे म्हणजे लग्नामध्ये काहीतरी अडचणी येतात किंवा विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आता तिसरा उपाय आहे, तर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की 21 मंगळवार म्हणजे दर मंगळवारी तुम्हाला गणपतीला नागिलीच्या पानाचा हार घालायचा आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपतीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की योग्य जोडीदार मिळण्यासाठी. म्हणून तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं सुद्धा तुम्हाला फळ प्राप्त होईल. तुम्हाला दर मंगळवारी असं 21 मंगळवार करायचं आहे. त्यातली त्यात तुम्हाला ती पण सेवा जमत नसेल तर एक अत्यंत सोपी सेवा आहे. जर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला दररोज 21 दिवस सिद्धिमंगल स्तोत्र म्हणायचं आहे. जर तुम्ही ह्या मंत्राचा दररोज जर तुम्ही सकाळी म्हणलात तर नक्कीच तुमच्या काही अडचणी आहेत विवाह म्हणजे योग्य वर मिळण्यासाठी किंवा विवाह जुळण्यासाठी तो नक्कीच दूर होईल, नक्कीच दूर होतो. कारण या सिद्धिमंगल स्तोत्राचा अर्थच तसा आहे की आपल्या आयुष्यामध्ये सर्व मंगल काही घडावं. त्यासाठी सर्व आपल्या आयुष्यात मंगल घडायचं असेल तर या मंत्राचा नक्की तुम्ही दररोज
म्हणजे जाप करा, म्हणा, तर नक्कीच त्याला म्हणजे तुम्हाला फायदा होईल. तर या प्रकारचे हे योग्य वर मिळण्यासाठी आणि विवाह जुळवण्यासाठी हा उपाय आहेत. तुम्ही नक्की करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.